पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस साजरा होतोय। भाजपकडून यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत। राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी नेता असा एक लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदींसाठी लिहिलेला आहे। पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस आहे। मध्य प्रदेशमध्ये हा वाढदिवस साजरा केलाय। हा नवीन भारत आहे। भारत कोणत्याही अण्वस्त्र धमकीला भीक घालत नाही, तर घरात घुसून मारतो, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या वाढदिवशीच पाकिस्तानला इशारा दिलाय। हमारे वीर जवानों ने पलक झपकते ही पाकिस्तान को घुटनों पर ला दिया। ये नया भारत है। ये किसी की परमाणु धमकियों से डरता नहीं है। ये नया भारत है, घर में घुसकर मारता है। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस संपूर्ण देशात उत्साहात साजरा होतोय। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक महत्त्वाच्या नेते मंडळींनी मोदींना शुभेच्छा दिल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकामध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी नेता या मथळ्याखाली लेख लिहिलाय। यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। गरिबांच्या कल्याणासह देश सुधारणांच्या नव्या वाटेवर स्वार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं अभिष्टचिंतन करणारा लेख लिहिलेला आहे। जनतेचा नेता, जगाचा आदर्श अशा मथळ्याखाली त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी लेख लिहिलाय। गेल्या 11 वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाला नेतृत्व दिलं, देशाची प्रगती आणि देशाच्या विकासाची गती ही संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करते। आज जगाला या गोष्टीचं सर्वाधिक आश्चर्य आहे की 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले। आदरणीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस, मी शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढे त्यांच्या नेतृत्वात देश अशीच प्रगती करीत राहो अशी प्रार्थना करतो। पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेची सुरुवात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी डबेवाला भवन इथे केली। यावेळेला डबेवाल्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल इथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीमध्ये 7,500 विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली आहे। शाश्वत विकासासाठी, स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पना राबवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस आजपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत एक महसुली पंधरवाडा, सेवा पंधरवाडा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचा आता पुण्यावरनं त्याची सुरुवात आहे। तोही एक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। पुण्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं। 1000 ड्रोन आकाशामध्ये उडवण्यात आलेत। पनवेलमध्ये श्रीमद भगवद्गीता महायज्ञ आणि गव्हाण गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते। माननीय देवाभाऊने सर्वांनी हा सांगितला होता की स्वच्छता माननीय मोदी साहेबांच्या मनाचा विषय आहे। ते जे काही त्याने नारा दिला होता स्वच्छ भारत, ते फक्त नारा न होता, ते जीवन पद्धती होती।
माननीय मोदीजी नेहमी सांगतात की स्वच्छता मनाची करा, नंतर आपले प्रांगणाची करा, नंतर गावाची करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्यात. त्यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा दिल्यात. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक छान फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगलं काम करतायत. ट्रम्प यांचे मोदींनी आभार मानले. माझ्या मित्रा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही फोन कॉल करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही सेलिब्रिटींनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की 75वीं सालगिरह के मौके पर उन्हें ढेर सारी शुभकामनाएं. विशिंग यू अ वेरी हैप्पी बर्थडे सर. आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के 75वें जन्म दिवस पर मैं उनको अपनी हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. जी आपको 75वीं जन्मदिन की बहुत बहुत बधाई. के 75वें जन्मदिन पर मेरी और परिवार की तरफ से बहुत शुभकामनाएं. आपको बधाई देता हूँ कि आपकी आयु लंबी हो, आप सेहतमंद रहें. Wishing you a very happy birthday, Honorable Prime Minister Narendra Modi ji. भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उनके 75वें जन्मदिवस पर बहुत-बहुत शुभकामनाएं. Here's wishing a very happy birthday to our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji. I truly wish for your good health, long life and boundless energy so you can take our great nation to even greater heights. To you on your 75th birthday. I wish you good health and continued strength as you lead India's fantastic progress and contribute to global development. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.